इराण अमेरिका युद्धाचा परिणाम आता थेट भारतात व्हायला लागला आणि भारतातल्या मोठ्या प्रमाणावरती इंधन पुरवठ्यावरती त्याचा परिणाम झालेला आपण बघू शकतो. आपण पाणेवाडीच्या इंधन प्रकल्पाच्या समोर या ठिकाणी उभे आहोत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या असतील पेट्रोलियम कंपन्यांचे मोठे गोडाऊन या ठिकाणी आहेत. इथून जवळपास राज्यभर या ठिकाणी पुरवठा देखील केला जातो. पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, घरगुती सिलेंडर असेल, कमर्शियल सिलेंडर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती राज्यभर या ठिकाणी पुरवठा केला जातो. त्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सुरळीत व्यवस्था सुरू आहे असं असल्याचं देखील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरू आहेत. परंतु ग्राहकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कमर्शियल सिलेंडर बंद केल्यानंतर या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती घरगुती सिलेंडरला देखील या ठिकाणी झुंबड केली. आपण बघू शकतो ज्या पद्धतीने मालेगाव असेल, नाशिक जिल्हा असेल किंवा राज्यभर असेल, पेट्रोलियम कंपन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याची चर्चा या ठिकाणी जाणवली. अनेक लोकांनी या ठिकाणी पेट्रोल पंपांवरती गर्दी केली, परंतु कुठल्याही प्रकारचा तुटवडा या ठिकाणी नसल्याचं थेट आता अधिकाऱ्यांनी ऑफलाईन या ठिकाणी सांगितलंय. परंतु कॅमेऱ्यासमोर बोलण्यात जरी नकार दिला असला तरी ग्राहकांनी या ठिकाणी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारची या ठिकाणी अद्याप तरी तुटवडा नाही, योग्य पद्धतीने पुरवठा या ठिकाणी केला जात असल्याचा दावा अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येतो. आणि ग्राहकांनी देखील झुंबड घालण्यासाठी ग्राहकांची झुंबड बघता नक्कीच त्याचा परिणाम या ठिकाणी ग्राहकांवरती झालेला दिसून येतो आहे. मनोज शेवाळे, TNN मराठी, मालेगाव.